पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार. सणासुदीला हाच सात्विक आहार. आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार. सन्मान्य अनिल बापू सुरवंशी, सन्मान्य अनिल काका, सन्मान्य शशिकांत बापू सांडगे, सन्मान्य तानाजी ताता शिंदे, सन्मान्य आदरणीय दादा गाडगे दादाजी, या ठिकाणी उपस्थित सतीश शिंदे भाऊ, एकनाथजी कसते, राजाराम बडा, पृथ्वीराज शिंदे, सन्मान्य विष्णू सुरवंशी मामा, बळवंत सुरवंशी दाजी, शिवाजी सांडगे नाना, सन्मान्य भरतजी सांडगे, प्रकाशजी माने, राजेंद्रजी डाके, रामभाऊ सुरवंशी, गंगाराम जाधव, सुनीलजी दंडवते, मधुकर सांडगे, अशोकजी नलोडे, या ठिकाणी उपस्थित असणारे सुरेश तात्या शिंदे, लक्ष्मणप्पा सांडगे, दीपकदादा शिंदे, सुभाष मोहिते, शिवसेनेचे नेते, राष्ट्रवादीचे आदरणीय ज्येष्ठ नेते, सन्मान्य गौरवभाऊ सुरवंशी, अशोकदादा सांडगे, सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेनेचे सर्व नेतेगण, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आपल्या गावातील सर्व तरुण कार्यकर्ते, सर्व आमच्या माता भगिनी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, मी प्रथमतः सांडगेवाडीतील सर्व ग्रामस्थांचे आणि खास करून सर्व ज्येष्ठांचे, वडीलधारी मंडळी आणि आमच्या माता भगिनींचे मनापासून क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. या दिलेल्या वेळेपेक्षा जवळजवळ 2 तास उशीर मला इथे येण्यामध्ये झालेला आहे. सकाळपासून काही राज्यातील नेतेगणांचे फोन मला येत होते आणि त्याचबरोबर काही कार्यकर्ते मोठ्या संख्येने मला अचानकपणे पलूस उदगीरनीवर भेटायला आले होते. या सगळ्यांना ते कामं संपवून त्यांची पहिल्या गावामध्ये गेल्यानंतर तिथेही गावात फेरी काढून अचानक तिथे श्राद्धाचाही कार्यक्रम होता, तिथेही जावं लागलं आणि कळत न कळत प्रत्येक गावामध्ये अपेक्षापेक्षा जास्त अर्धा तास वाढत गेल्यामुळे आज इथे उशीर झालेला आहे. उन्हातानाचं आपण सर्व मंडळी मोठ्या संख्येने याच्या प्रचार सभेसाठी मला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित राहिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तसं पाहिलं तर मी सांडगेवाडी गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून येतोय आणि ज्या वेळेस मी इथं आलोय, एखाद्या विकास कामाचं भूमिपूजन किंवा उद्घाटनाचा कार्यक्रम या गावामध्ये जेव्हा असतो, त्यावेळेस आपला हा सार्वजनिक कार्यक्रम या आपल्या मंदिराच्या समोरच आपण या पटांगणामध्ये घेतो आणि खरं पाहिलं तर या संपूर्ण पटांगणाचे अनेक चांगल्या आठवणी मला आणि आपल्या सर्वांना आहेच. या झाडाची सावली जशी आपल्या सर्वांना मिळते, तसंच पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराची सावली ही नेहमीच सांडगेवाडी गावावर राहिलेली आहे, असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आज गावामध्ये गेले 45 वर्षाहून अधिक काळ कदम कुटुंबाचं आणि सांडगेवाडी गावाचं हे नातं राहिलेलं आहे. आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांनी ज्या काळात आणि ज्या परिस्थितीतून त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली, व त्यांच्या शिक्षण पूर्ण झाल्यापासून ते वयाच्या 16 वर्षी जेव्हा ते पुण्यामध्ये गेले आणि शिक्षक म्हणून जेव्हा त्यांनी नोकरी केली, तदनंतर भारतीय विद्यापीठाची स्थापना केली आणि भारतीय विद्यापीठाचं काम हे विटातून आणि या परिसरातून जेव्हा सुरू झालं, त्यावेळेस पासून या परिसरातल्या अनेक लोकांची पतंगरावजी कदम साहेब आणि मोहनराव कदम दादांचे संबंध राहिलेले. शिक्षणातून समाजकारण, समाजकारणातून राजकारण
आणि राजकारणातनं पलूस कडेगाव आणि तत्कालीन असणारा भिलोडे अंगी मतदारसंघाचा विकास या ध्येयनी साहेब गेले 50 वर्षाहून अधिक काळ या मातीमध्ये काम करत राहिले. 1985 ची आठवण तात्यांनी सांगितली. जुने आदरणीय दादा सुद्धा या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि 85 ला काळ आणि परिस्थिती वेगळी होती. पतंगरावजी कदम साहेबांकडे ना राजकीय वारसा होता, ना लोकांसमोर जाण्याचं आर्थिक बळ होतं, ना संस्था होत्या. जे होतं ते फक्त लोकांचा, गोरगरिबांचा आशीर्वाद, त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं कर्तृत्व. शिक्षण क्षेत्रात थोडंफार काम केल्यानंतर साहेबांनी या परिसरातून मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि मग 85 ला सिंह या चिन्हावर लोकांनी प्रचंड मताधिक्याने साहेबांना निवडून येऊन आमदार बनवले. 85 ते 90 च्या काळामध्ये साहेब सातत्याने पलूस कडेगाव आणि भिलोडी वांगी असेल किंवा सांगली जिल्ह्याचे लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडत होते. 90 साली पुन्हा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर साहेब निवडून आले आणि 91 ते 94च्या काळामध्ये साहेबांना शिक्षण व पाटबंधारे खातं मिळालं. या गावातील अनेक माजी शिक्षक आहेत. अशा माजी शिक्षकांशी जरी आपण संवाद साधला, चर्चा केली, तर कदाचित त्यातली काही लोक तुम्हाला सांगतील की 91 साली जेव्हा पतंगरावजी कदम साहेब शिक्षण मंत्री झाले त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागातल्या मुलांकरता त्यांनी शाळांचं जाळं निर्माण केलं आणि गरीब विद्यार्थ्यांकरता जी शालेय पोषण आहार ही जी योजना होती, ज्याचं केंद्र सरकारने नंतर मिड डे मील स्कीम म्हणून रूपांतर केलं, या शालेय पोषण आहार योजनेचे कोण जनक असतील तर ते आदरणीय पतंगरावजी कदम साहेब होते. हे करत असताना साहेबांकडे काही काळ पाटबंधारे खातं होतं. त्या काळात कडेगाव तालुक्यातला दुष्काळ मिटला पाहिजे, त्यावेळेस कडेगाव तालुका नव्हता, खानापूर तालुका होता. हे यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्वप्न होतं, त्यांनी ते आत्मचरित्रात लिहिलं होतं. आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पतंगरावजी कदम साहेबांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. हे संबंध असताना कदम साहेबांनी जिद्द मनामध्ये ठेवली होती की खानापूर तालुक्यातला आणि कडेगाव तालुक्यातला दुष्काळ हे ते मिटवतील, कृष्णेतलं पाणी ते घाटमाथ्यावर आणतील आणि ताकरे टेंबूच्या योजनेला चालना देतील. पाटबंधारे मंत्री असल्यामुळे कदम साहेबांनी खऱ्या अर्थाने ताकरी टेंबूची मुहूर्तमेढ केली, त्याला चालना दिली आणि पुन्हा 99 सालापासून साहेब तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने साथीने आमदार काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर झाले, राज्यात मंत्री झाले. उद्योग, महसूल, सहकार, वने अशी महत्वपूर्ण खाती मिळाली आणि त्या खात्यांच्या माध्यमातून पलूस कडेगाव तालुक्याची निर्मिती करत या मतदारसंघाचा चौफेर विकास साहेबांनी चालू ठेवला. उद्योग खात्याच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं की त्यांनी रस्ते विकसित केले, पण उद्योग मंत्री झाल्यानंतर साहेबांनी पलूस तालुक्यातले रस्ते धरले, पलूसची MIDC मोठी केली, पलूस शहरातली बंद पडलेली यशवंत पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित केली, कृष्णा नदी काठ असणाऱ्या शारपडीचा प्रश्न जलसंधारणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मिटवला आणि पुन्हा या तालुक्यामध्ये तदनंतर सहकाराचं जाळं उभं केलं. कृष्णा मागासवर्गीय सूतगिरणी आपल्या सांडगेवाडीच्या परिसरात उभी राहिली. मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय समाजातील बांधवांना तिथे रोजगार उपलब्ध झाला. घाटावर सागरेश्वर सहकारी सूतगिरणी उभी राहिली आणि सोनहिरा सहकारी साखर कारखान्याची उभारणी साहेबांनी केली. तो कारखाना आदरणीय मोहनराव कदम दादांनी अत्यंत समर्थपणे चालवला आणि तो कारखाना एकेकाळी दुष्काळामध्ये जो चालत होता, आज मला त्या कारखान्याचा संचालक म्हणून तुम्हाला मोठ्या अभिमानाने कौतुकाने सांगावं वाटतं की महाराष्ट्रातले जे अगदी 1-2 कारखाने आहेत जे सहकारी तत्वावर चालत असताना उच्चांकी दर देतात, त्यातला सोनिरा सहकारी साखर कारखाना म्हणून याचा आग्रहाने उल्लेख करावा लागतो. आज आपल्या जिल्ह्यात क्रांती कारखाना असेल, राजाराम बापू कारखाना असेल, ही सुद्धा पाठोपाठ या ठिकाणी उच्चांकी दर देण्याचं काम करतात. सहकारी तत्वावर चालणारे कारखाने हे लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी चालत असतात. साहेबांनी हा कारखाना 5,000-7,000 टनाचा नंतर केला. गेल्या वर्षी पलूस तालुक्यात सुद्धा फिरत असताना
मला शेतकऱ्यांच्या लोकांच्या भावना अशा ऐकायला मिळाले की आपल्या कारखान्याला सुद्धा आम्हाला ऊस घालावा असं वाटतो आणि म्हणून एका वर्षाच्या कालावधीत 7,000 टनाचा कारखाना आम्ही 10,000 टनावर नेण्याचं काम केलं आणि आपल्या पलूस तालुक्यातील सुद्धा कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना ह्या वर्षापासून आम्ही न्याय देण्याचं काम करणार आहोत. हे सगळं काम लोकांना डोळ्यासमोर ठेवून चालू आहे. कुंडलमध्ये फॉरेस्ट अकॅडमी केली. आज देशातले आणि महाराष्ट्रातले मोठमोठे अधिकारी त्या फॉरेस्ट अकॅडमी येऊन प्रशिक्षण घेतात, पलूस कडेगावचा परिसर पाहतात आणि पलूस कडेगावची एक आठवण घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात जात असतात. हे सगळं काम चालू. ताकारी टेंबूसाठी साहेबांनी पाणी आणलं. ताकारीचा काही भाग हा मोरळे, आंधळी आणि आपल्या सांगडेवाडीच्याही परिसराला त्याचा स्पर्श होतो आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा साहेबांनी आणि आपल्या गावातल्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन सातत्याने निधी उपलब्ध देण्याचं काम केलं. मला अभिमान वाटतो सांगायला की टेंबू योजनेसाठी जवळजवळ 95% निधी हा पतंगरावजी कदम साहेबांनी उपलब्ध करून दिला होता ज्यावेळेस ते राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत होते. हे सगळं करण्याकरता एकच कारण होतं की लोकांचा, शेतकऱ्यांचा प्रपंच संसार उंचवला पाहिजे. आज शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाकरता योग्य दर कारखान्याच्या माध्यमातून मिळतो कारण त्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आज या ठिकाणी पाणी पोचवण्याचं काम हे आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांनी केलेलं आहे. एकीकडे साहेबांचं काम चालू असताना दुःखद त्यांचं निधन 2018 रोजी झालं. तुम्ही सगळ्यांनी मला सांभाळलं. आमच्या माता भगिनी सुद्धा तुम्ही मला पदरात घेतलं, ज्येष्ठांनी आशीर्वाद दिला, धीर दिला, आधार दिला. मला पहिलं वाटत होतं की व्यक्तिगत एक मुलगा म्हणून हा दुःखाचा डोंगर माझ्यावर कोसळलाय. पण जेव्हा हजारोनी माणसं पलूस कडेगाव तालुक्यातील आणि जिल्ह्यातील महाराष्ट्रातली सोनसळला येत होती तेव्हा मला लक्षात आलं की हा दुःखाचा डोंगर पलूस कडेगावच्या लोकांवरही कोसळलाय. अशा परिस्थितीत पुन्हा तुम्ही मला बिनविरोध निवडून दिलं. मी कामाला लागलो. 2019ला प्रचंड मोठं नैसर्गिक संकट कृष्णा नदी काठ असणाऱ्या गावांमध्ये महापुराच्या रूपाने आलं. त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं मी 25 दिवस जीव ओतून तिथं लोकांना, गोरगरिबांना मी मदत करत होतो. मला आज सांगायचंय की तिथं आम्ही साहेबांच्या पुण्याईने सरकार काय करत होतं भाग सोडून द्या, पण लोकांच्या मदतीचं एक आम्ही प्रति सरकार उभं केलं होतं कृष्णा नदी काठ असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. एवढी प्रचंड मदत त्या काळामध्ये आम्ही लोकांनी केली. हे सगळं आपण डोळ्यांनी पाहिलं. पुन्हा आपण लोकांनी आशीर्वाद देऊन 1,62,000 निवडून दिलं. खरं राज्यात सरकार येईल की मला माठत नव्हतं. सरकार आलं, मी राज्यमंत्री झालो. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने कर्जमाफी झाली राज्यातल्या शेतकऱ्यांची आणि पुन्हा 2020ला करोनाचा प्रादुर्भाव आला. करोनाच्या या प्रादुर्भावात सुद्धा एकदा नाही, दोनदा नाही, 4 वेळा या सांडगेवाडीमध्ये आलो होतो. प्रांत, तहसीलदार, आरोग्य अधिकारी, पुरवठा अधिकारी घेऊन आलो. या चौकात आम्ही सोशल डिस्टन्सिंग ठेवून मास्क घालून आम्ही संवाद साधत होतो. कुणाला काही अन्य धान्य कमी पडतंय का, कुणाला हॉस्पिटलची बेड हवी का, कुणाला रेमडेसिवीर ऑक्सिजन लागतं का, ही चौकशी करून जेव्हा शासकीय यंत्रणा कमी पडली तेव्हा सांगली येथील भारतीय हॉस्पिटलचे दरवाजे 365 दिवस 24 तास आपल्या गोरगरिबांसाठी खुले ठेवले आणि लागेल ती आरोग्य सेवा देण्याचं काम आम्ही केलं. हे सगळं काम चालू असताना विकासाचं कामही चालू होतं. मी गेले परवा जेव्हा निवडणुकीचा अर्ज कडेगाव इथे भरला, आपल्या दोन्ही तालुक्यातली जवळजवळ 15,000हून अधिक माणसं त्या ठिकाणी मला आशीर्वाद, शुभेच्छा देण्याकरता आली होती. मी जाहीरपणे त्या ठिकाणी लोकांसमोर सांगितलं की जवळजवळ 1200 कोटीचा विकास निधी या दोन्ही तालुक्यांमध्ये मागच्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये मी आणलेला. हे आणत असताना या ठिकाणी आपण सगळे माहिती आहे की बुर्ली सुरेगावचा पूल असेल, कुंडलची पोलीस स्टेशनची नवीन इमारत असेल, कडेगावच्या पोलीस स्टेशनची इमारत असेल, पीडब्ल्यूडीचे दोन्ही तालुक्यातले नवीन कार्यालय असतील, पुसे सावळीपासनं कडेपूर, कडेपुरातनं पुन्हा वांगी, वांगीतनं पुन्हा मोहिते वडगाव, देवराष्ट्र, कुंडल, रामानगर, बुर्ली, अमनापूर आणि अंकलकोप, आष्टा असे 3च महाराष्ट्रात एशिया बँकेचे रस्ते मंजूर झाले होते. त्या तिन्हीपैकी एक 263 कोटीचा पूर्ण कॉन्क्रीटीकरणचा रस्ता हा तुमच्या विश्वजित कदमांनी कडेगाव पलूस मध्ये आणलेला होता. अशी अनेक उदाहरणं मला आता देता येतील. कडेगाव इथे जवळजवळ 5 ते 6 ठिकाणी नवे सबस्टेशन आम्ही उभे केले शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न सोडवण्याकरता. आज पलूस तालुक्यामध्ये सुद्धा
ही विकास कामं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चालू आहे. 27 कोटी रुपये निधी हा पर्यटनात ह्या दोन्ही तालुक्यांमध्ये आम्ही खेचून आणला. नागठाण्यातली काही मंडळी इथं नसतील, पण 5.5 कोटीचा निधी त्या नागेश्वर मंदिरासाठी इथं मंजूर करून आम्ही आणलेला होता. हे सगळं काम आपल्या डोळ्यासमोर चालू आहे. आज ही निवडणूक आपण लढवत असताना मला आपल्या सर्वांना नम्र विनंती करायची, माझं तुमचं नातं गेले 6 वर्षापासून आहे. कदम कुटुंबाचं नातं आदरणीय पतंगरावजी कदम साहेब, आदरणीय मोहनराव कदम दादांच्या रूपाने गेले 40 वर्षाहून अधिक काळ आहे. हे नातं असताना जी विरोधक म्हणून आज भाजपचे उमेदवार तुमच्या समोर येत आहेत, ही लोकांच्या संकटाच्या काळामध्ये ही कुठं होती, लोकांच्या सुखदुःखामध्ये कधी सहभागी झाली आहेत का? जेव्हा पूर आला होता, 1 महिनाभर लोकांना आपल्या कृष्णा नदी काठ असताना लोकांना त्रास होत होता, एक मोठं संकट त्यांच्यावर कोसळलं होतं, तेव्हा अर्ध्या फुटाच्या पाण्यात सुद्धा ह्या माणसांनी जाऊन कधी त्यांना मदत काम केलं नाही. संस्था तर ते पण चालवतात, कसली मदत केली. आज करोनाचा कालावधी होता, कधी येऊन या गावात विचारपूस केली की लोकांना काय हवं. आमचं सोडा, त्यांचे जे काही 2-4 कार्यकर्ते असतील त्यांची तरी विचारपूस केली का की करोनाच्या काळामध्ये तुम्हाला काय मदत हवी, कुणाला औषध उपचार हवाय का, हे सुद्धा ते सांगू शकणार नाही. परंतु आज ही मंडळी येण्याचं धाडस करतायत, कारण त्यांना वाटतं की आता ठीक आहे, 4.5 वर्ष आपण लोकांमध्ये नाही गेलं तरी चालतं, निवडणूक लागली तर आपण उभं राहायचं आणि या ठिकाणी या मतदारसंघात पुन्हा खोटं नाटक बोलून ते रेटून चुकीच्या पद्धतीने परत या ठिकाणी लोकांची दिशाभूल करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करायचा. ते दिवस संपले. माणसं आता ओढी जागृत झालेली आहेत आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता नवं कौतुक काय लावलंय, लाडकी बहिणीचं. बरोबर, लाडक्या बहिणीची आठवण केव्हा झाली? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांनी जेव्हा 48 जागांपैकी 31 जागा महाविकास आघाडीच्या निवडून दिल्या, त्याच्यानंतर यांना मागच्या 2 महिन्यात किंवा 3 महिन्यात लाडक्या बहिणीची आठवण झाली. 1500 रुपये देतात असं वाटतं आपल्याला, बरोबर, पण 1500 रुपये देत असताना मागाशी कोणीतरी सांगितलं, जे आमचा एक तरुण ग्रामपंचायत सदस्य त्याच्या भावना बोलत होत्या की या ठिकाणी तेलाचा डबा किती झाला आता? 2200 रुपये. बरोबर ना? तुमचं घरात लक्ष आहे पण चांगलं. तेलाचा डब्बा 2200 रुपये आत्ता झालाय, पूर्वी किती होता? 1600ला होता की नाही? म्हणजे कितीचा फरक झाला? जवळजवळ 500-600 रुपयाचा फरक झाला. स्टॅम्प पेपर किती होता? आता किती झालाय? बरोबर, 400 रुपये. म्हणजे आपल्याला भासवतं हे सरकार की आम्ही तुमच्या वरच्या खिशात 1500 रुपये ठेवलेत, पण खालच्या खिशातनं एखाद्या बाजारात गेल्यानंतर पाकिट माराने चोर असतो ना, तसं 1100 रुपये आधीच काढून घेतले त्या महायुती सरकारने तुमच्याकडनं. हे गंडवणारं फसवणारं सरकार आहे महायुतीचं. अशी किती उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो की महागाई कशी कशी वाढत गेली गेल्या 2-4 महिन्यामध्ये. आणि आज आपल्या शेतकऱ्यांचं सुद्धा युरियाचं खत असेल, पुन्हा या ठिकाणी आपल्या आज पेट्रोल डिझेलचे दर असतील, अनेक उदाहरणं मला देता येतील, पण मला आता वेळ घालवायचा नाही. मला एवढंच सांगायचंय की केंद्र सरकारने हे जे काही भाजप महाराष्ट्रामध्ये तोडातोडी केली, आज महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लागलेलं आहे. परवा एक नुकतेच भाजपचे आमदार पवार साहेबांसारख्या 84 वयाच्या असणाऱ्या एका ज्येष्ठ व्यक्तिमत्वाबाबतीत किती खालच्या दर्जावर बोलतात हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. बदलापूरमध्ये एका लहान मुलीवर अत्याचार झाला, 2 महिने FIR नाही दाखल झाला. का नाही झाला? कारण अत्याचार करणारी संस्था ही भाजपची RSSची होती. शेतकऱ्यांवर लाठीचार्ज होतो, महिलांवर लाठीचार्ज होतो, वारकऱ्यांवर लाठीचार्ज होतो. आज या ठिकाणी पक्ष फोडले जातात, कुटुंब तोडले जातात. ज्या छत्रपती शिवरायांच्या त्या महाराष्ट्राला कधी झुकण्याची सवय नव्हती, आज ते फॉक्सकॉन कंपनी जेव्हा महाराष्ट्रामध्ये आली, तर ही फॉक्सकॉन कंपनी ज्याच्यात 2 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असता, ही फॉक्सकॉन कंपनी या सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी झक मारली आणि दिल्लीच्या आणि गुजरातच्या एका फोनवरून गुजरातमध्ये पाठवून दिली. 2 लाख तरुण. एखादं लागलं असतं सांडगेवाडीचं पोरग, 2-4 पलूसची लागली असती, एखादं भिलोडीचं लागलं असतं, एखादं कडेगावचं लागलं असतं, पण 2 लाख तरुणांचा रोजगार ह्या महायुतीच्या सरकारने फक्त गुजरात आणि दिल्लीच्या समोर झुकून ही कंपनी त्यांना देऊन टाकली. आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे,
आणि छत्रपती शिवरायांच्या आणि फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राने कधी झुकण्याचं काम केलं नाही, पण या महाराष्ट्राला झुकण्याचं काम या महायुतीने सरकारने केलंय. आणि म्हणून आपल्या सर्वांना मला सांगायचंय की एकीकडं हे जे काही कदम कुटुंबाचं सांडगेवाडीशी नातं आहे, माझं आपलं नातं आहे, आज जे सरकारमध्ये हे जे काय चाललंय, काल राहुलजी गांधींनी जाहीर करून टाकलं मुंबईमध्ये 1 लाख लोकांसमोर. काय जाहीर केलं की महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर शरद पवार आणि तर उद्धव ठाकरे साहेब पण उपस्थित होते की येणाऱ्या सरकारच्या पहिल्या महिन्यापासून हे 1500चे 3000 रुपये केली जातील आमच्या भगिनींसाठी आणि शेतकऱ्यांचं जवळजवळ 3 लाखापर्यंत हे शेती कर्ज हे माफ केलं जाईल. हे राहुलजी गांधींनी जाहीर करून टाकलंय आणि म्हणून हे प्रत्यक्षपणे होणार आहे. आपल्या सर्वांना माझी नम्रतेची विनंती की ह्या मतदारसंघाला एक वैचारिक वारसा आहे आणि त्यामध्ये स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब, स्वर्गीय जी.डी. बापू अशी मंडळी या मातीतनं होऊन गेली आणि परवा सुद्धा आदरणीय अनुनंदांनी एक ठाम भूमिका घेतली राष्ट्रवादीचे नेते म्हणून. जयंतराव पाटील साहेब आले, राष्ट्रवादीच्या त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला आणि जाहीरपणे त्यांनी सांगून टाकलं की या निवडणुकीत आपण विश्वजित कदमांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि लोकांनी या ठिकाणी आज राष्ट्रवादी, महाविकास आघाडी, काँग्रेस पक्ष, शिवसेने एकत्रितपणे आता काम करायचंय. आता गेल्या वेळचा बूथचा आकडा माझ्याकडे आहे म्हणून आता सर्वांनी एकत्रित काम केलं तर तेवढाच आकडा राहायला पाहिजे, बरोबर की नाही. भाजपची किती कार्यकर्ते तुम्हालाही माहितीये, मलाही माहितीये. आता एवढं काय मला आता ते तात्या रास्त राहील की नाही ते मतपेटी उघडल्यानंतरच कळतंय ना. म्हणून या ठिकाणी पूर्वी काहीतरी व्हायची गडबडी, आता गडबड होऊ शकत नाही. बूथवर कळतंय, एका सेकंदात कळतंय कोणी काय गडबड केली आणि ती होणार नाही. मला खात्री आहे भाजपचे कार्यकर्ते जे काय असतील ते असतील, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे कार्यकर्ते अत्यंत जोमाने आता एकत्रितपणे काम करायला लागलेले आणि मी आदरणीय अनुनंदांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी ही भूमिका घेतली. मला एकच विनंती करायची आपल्या सर्व लोकांना, या सांडगेवाडी गावामध्ये जवळजवळ 8 कोटीचा विकास निधी, बरोबर ना काका, 8 कोटीचा विकास निधी आणण्याचं काम आम्ही गेले 5 वर्षात केलं. यामध्ये मी गावातल्या संपूर्ण कार्यकर्त्यांना मी त्याचे श्रेय देईल कारण सगळी कार्यकर्ते सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा, बापू असतील, तात्या असतील, काका असतील, अनेक लोक असतील, सरपंच असेल आमचा, ही सगळी मंडळी पाठपुरावा करत होती. हा प्रश्न, ह्यो रस्ता आहे, अमुकला निधी लागेल, मंदिराला पैसे लागतील, कुठल्याही गोष्टीला कधी आम्ही कसर सोडली नाही. लागेल ती मदत लोकांना देण्याचं काम आम्ही केलं. मला एकच नम्र विनंती की हे विकासाचं काम पुढे चालू राहील. पतंगरावजी कदम साहेबांनी हा पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या नकाशावर नेला. तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, आशीर्वाद द्या. तुमचा विश्वजित हा पलूस कडेगाव मतदारसंघ विकासाच्या बाबतीत हा मतदारसंघ मी हिंदुस्थानामध्ये नक्की पोहोचवेल एवढा तुम्हाला विश्वास देतो. आणि म्हणून आज ही सगळी जी काही कामं आहेत, शिक्षणातून असेल, व्यक्तिगत किती कामं झालीत कदाचित कार्यकर्त्यांना सुद्धा लक्षात येत की नाही मला माहित नाही. गरीबाला फी सवलत असेल, हॉस्पिटलमध्ये जी काही पेशंट असतील त्यांना असेल, कुठलाही कार्यकर्ता जेव्हा सांगलीवाडीचा फोन करतो आम्ही त्याला कधी नाकारत नाही. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करायची, हे सगळं आपण लक्षात घेऊन येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावे, ताकद द्यावी आणि या मतदारसंघाची पुन्हा हाताच्या पंजासमोरचं बटन दाबून सेवा करण्याची संधी द्यावी. एवढंच बोलतो, इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.